जय शिवराय मित्रांनो. तर मी या आधीच्या 3 व्हिडिओच्या माध्यमातून आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय घडणार, काय होणार, काय झालं, तर या संदर्भातले एक छोटीखानी माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. पण प्रामुख्यानं सांगायचं जर झालं तर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे असतील किंवा त्यांच्या आधीही आरक्षणाच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांनी घरादाराची राख रांगोळी करून त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलीत, हालापेष्टा सहन केल्यात. काल परवा मुंबईमध्ये जो उपोषण झालं, आदरणीय दादांची तब्येत त्या ठिकाणी खूप खालवली. तर आधीचा आरक्षणाच्या बाबतीतल्या असलेल्या बाबी आणि नवीन GRच्या माध्यमातून आरक्षणासाठी आलेल्या बाबी, या 2 गोष्टी बघायचं जर म्हटलं तर आधी काय होतं, तर आधी तुम्हाला तुमच्या कागदपत्रांमध्ये 7/12 असेल, 8 असेल, शालेय दाखला असेल, इतर तत्सम जे काही डॉक्युमेंट्स कागदपत्र असतील त्या ठिकाणी कुठेही तुमच्या जातीचा उल्लेख झालाय का, आणि खास करून कुणबी. तर खूप जणांच्या डॉक्युमेंटवरती फक्त मराठा असं लिहिलेलं असायचं आणि बाकी इतर कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये कुणबी किंवा तत्सम जातीचा कुठलाही उल्लेख नसायचा. त्यामुळे अधिकारी लोक हे अर्ज नाकारायचे. ते काय म्हणायचे की याच्यामध्ये कुठेही जातीचा उल्लेख नाही आहे, आणि त्यातली त्यात एखादा सुशिक्षित अभ्यासू माणूस हैदराबाद गॅझेट किंवा इतिहासातली इतर काही गॅझेट्स असतील किंवा इतर काही दाखले पुरावे असतील तर ते घेऊन त्या अधिकाऱ्याच्या समोर बसायचा, म्हणायचं साहेब याच्यात लिहिलंय. तर त्यावेळेस एकच उत्तर मिळायचं की हे सगळे पुरावे सामूहिक आहेत, व्यक्तिगत नाहीत, आणि सामूहिक पुरावा असल्या कारणानं कुठल्याही एका व्यक्तीला ते लागू होऊ शकत नाही. मग आता काय बदललं, तर नवीन GRने स्पष्ट केलंय, निजामकालीन, ब्रिटिशकालीन जे काही दस्तऐवज आहेत, खास करून हैदराबाद गॅझेट जे आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे असं स्पष्ट म्हणलंय, आणि हा कायदेशीर पुरावा मानला जातो. पण तो आधी मानला जात नव्हता. पण आता या नवीन GRच्या माध्यमातून त्याला अधिकृत मान्यता मिळाल्याच्या माध्यमातून त्याला आता कायदेशीर आधार आलेला आहे, आणि ते हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, आता त्या ठिकाणीही त्याला वैध असा पुरावा ग्राह्य धरला जाईल. म्हणजे आता सूत्र कसं झालं, तर निजामाच्या कालावधीमध्ये
निजामाच्या कालावधीमध्ये किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जी शेतसारा पद्धत असायची, त्या शेतसारा पद्धतीमध्ये ही सगळी कागदपत्र लिहिली गेलेली आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये की कोणाचा गाव कुठलं, प्रांत कुठला, प्रभाग कुठला, किती जमीन आहे, काय आहे, काय पीक होतं, पिकाचा त्या ठिकाणी नोंद केली जायची आणि त्या पद्धतीनं शेतसारा महसूल गोळा केला जायचा. तर या GRच्या माध्यमातून प्रामुख्यानं तुम्ही तुमचे पूर्वज निजाम काळापर्यंत म्हणजे 1800च्या दशकापर्यंत मराठवाड्यामध्ये, सध्या तरी हैदराबाद गॅझेटच लागू झालंय, सातारा, औंध, बॉम्बे अजून नाही, तर आपण एक मराठवाड्यात विचार करूयात. तर मराठवाड्यामध्ये म्हणजे तत्कालीन निजाम राजवटीमध्ये किंवा निजाम सरकारच्या कालखंडामध्ये किंवा त्यावेळेला तुमचे पूर्वज शेती करत असल्याचा किंवा शेतीची मालकी असल्याचा तुमच्याकडे कुठलाही पुरावा असेल, उदाहरणार्थ मी आज मराठा आहे आणि माझे खापर पंजोबाचेही खापर पंजोबा हे निजाम काळामध्ये XYZ गावामध्ये त्यांच्या नावावरती 10 एकर जमीन होती आणि ते शेती करायचे. तर त्या कालखंडाच्या कागदोपत्री दस्तऐवजामध्ये कुठेही जातीचा उल्लेख नसला तरीही ते शेती करत आहेत त्या निजाम सरकारच्या कालखंडात. तर तो शेती धारण केली असल्याचा जो पुरावा आहे, आता तो पुरावा आणि गॅझेटचा सामूहिक पुरावा निजाम म्हणताय माझ्या प्रभागामध्ये किंवा माझ्या या साम्राज्यामध्ये शेती करणारा मराठा, काही ठिकाणी कुणबी, काही ठिकाणी मराठा कुणबी, काही ठिकाणी जो शेती करणारा वर्ग आहे हा कुणबी वर्ग, एवढ्या संख्येमध्ये या ठिकाणी आहे. तो एक सामूहिक पुरावा मराठा किंवा शेती करणारा, मराठा कुणबी वेगळा आणि शेती करणारा जो आहे तो कुणबी, हा ह्या संख्येमध्ये माझ्या गंगापूर असेल, बीड असेल, जालना असेल, धाराशिव असेल, औरंगाबाद असेल, तर या सगळ्या राजवटीमध्ये तो एवढ्या संख्येमध्ये आहे. तर हे गॅझेटच्या माध्यमातून एकच सिद्ध झालं की आत्तापर्यंतची तुमच्याकडे कुणबीची असलेली कागदपत्रे, त्याच्यावरती कुठेही मराठा, कुठे कुणबी किंवा काही ठिकाणी जातीचा उल्लेखच नाहीये. पण जर नावावर शेती आहे म्हणजे तो शेतकरी आणि जो शेतकरी आहे तो कुणबी. या गणिताप्रमाणे हे गॅझेट तुम्ही भविष्यात जे कुणबी प्रमाणपत्रासाठी ॲप्लिकेशन करताल त्यावेळेला एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून आता ग्राह्य धरल्या जाईल. आणि कुठलाही अधिकारी या पुढच्या काळामध्ये तुमच्या कुठल्याही कागदपत्रामध्ये जातीचा उल्लेख नाही म्हणून मी तुमचं हे प्रकरण नाकारतोय असं म्हणू शकणार नाही. या GRच्या माध्यमातून एक सायलेंट किलर किंवा एक सायलेंट पॉइझन हे आता हळूवारपणे असं काम करणार आहे. मेहनत ही संपलेली नाही, मेहनत ही करावीच लागेल.
पुरावे सादर करावेच लागतील, तुम्हाला तुमची जात सिद्ध करावीच लागेल. त्यासाठी असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी किंवा मिळालेल्या कागदपत्रांची सुटसुटीत अंमलबजावणी करण्यासाठी हा GR अत्यंत महत्त्वाचा आहे. आता हा GR कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करेल हे मी आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगेल. तत्पूर्वी मागील 2 दिवसापासून मी सोशल मीडिया असेल, न्यूज चॅनल असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून काही व्हिडिओज या ठिकाणी फिरताना बघतोय की या GRच्या माध्यमातून मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्या गेलं. सदावर्ते सारखे जे वकील आहेत, मानलं पाहिजे. माझं एक प्रामाणिक मत असं आहे की सदावर्ते जर नसता आणि तो हाके म्हणून जे भांडवल आहे ते जर नसतं तर हा लढा एवढ्या स्पीडनं इथपर्यंत कदाचित आला नसता. या सदावर्तेमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा मनोज दादा असतील, मराठे असतील, सदावर्ते हा काहीतरी भांडण लावायचं काम करेल, त्याच्यातनं उभ्या संपन्न महाराष्ट्राची राख रांगोळी होईल. 2 समाजामध्ये जातीय दंगली निर्माण होतील, कटुता निर्माण होईल. या सगळ्या कारणांमुळं शासनाला कदाचित हा निर्णय घ्यावा लागला असेल. असो, पण प्रामुख्याने जर विचार केला तर सदावर्ते हा काय वेडा माणूस नाही. तो हुशार आहे, पारंगत आहे, त्याच्याकडे त्याची एक व्यक्तिगत बुद्धी आहे, ज्ञान आहे, तो सुशिक्षित आहे. ते बांडगोळ हाके काय आहे ते माहीत नाही, पण सदावर्तेच्या बाबतीमध्ये ते हुशार व्यक्तिमत्व आहे. आणि सदावर्ते सारखा वकील जो मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये गेली कित्येक वर्ष तो याचिकावर याचिका दाखल त्या ठिकाणी करतो आहे, भांडतो आहे. त्याच सदावर्तेनं GR जनतेसमोर जेव्हा दाखवला गेला, सांगितला गेला, तर सदावर्ते सारखा एक संपन्न वकील म्हणतो नाही, मराठ्यांना फक्त याच्यामध्ये बर्फाचा थंड गोळा दिलाय आणि याच्यातनं काही एक सिद्ध होणार नाही. आम्ही तेही मान्य केलं. ठीक आहे, गोळा तो गोळा, आज थंड होऊ, उद्या पुन्हा गरम होऊ. तेच सदावर्ते वकील आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन स्वतः म्हणतायत की हा जो काढलेला GR आहे हा अल्ट्रा व्हायरस आहे. हा जो काढलेला GR आहे तो अल्ट्रा व्हायरस आहे. तर अल्ट्रा व्हायरस म्हणजे काय? मी आता वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे, मी तुम्हाला अल्ट्रा व्हायरसची संज्ञा सांगतो. अल्ट्रा व्हायरस म्हणजे तुम्ही कोरोना अनुभवलाय. कोरोनाचा व्हायरस कसा होता? आज याला झाला, उद्या त्याला, परवा त्याला, 8, 10, 20, 25, 100, 200, 1000 अशा पटीमध्ये सगळ्यांना तो इन्फेक्शन करत चालायचा. तर सदावर्ते सारखे वकील आज म्हणतायत की हा काढलेला GR
हा अल्ट्रा व्हायरस आहे, कोरोनासारखा आहे. याचं संक्रमण सगळ्या मराठ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे खरं आहे. या GRचं संक्रमण सगळ्या मराठ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. आनंदाची बाब, या संक्रमणासाठी तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाण्याची, ॲडमिट होण्याची गरज नाही. संक्रमण झालं, गुलाल उधळायचा. ज्याला संक्रमण होईल त्याने फक्त गुलाल उधळायचा. दुसरी बाजू ते बांडगुळ, हाके, ते तिकडे ओबीसीचा मोर्चा जमा करतंय की GRची होळी करतंय. आधी म्हणतंय GRनं काही होणार नाही, सदावर्ते म्हणतात काय होणार नाही, आणि आता हाके आणि सदावर्ते दोघंही म्हणतायत हे GR मागे घ्या. जर यांना काही होणारच नसेल तर GR मागे घेतला काय आणि राहू दिला काय, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक काय पडतो? काहीच नाही. त्याचा काही उपयोग होणार नसेल तर पडू द्या. आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, गाडगे बाबा असतील, हे सगळ्यांची फोटो आमच्या घरामध्ये छानपैकी आम्ही फ्रेम करून लावलेली आहेत. उद्या याच GRचा एक अशी फ्रेम करून आम्ही त्या ठिकाणी लावू. तो आमचा व्यक्तिगत अधिकार आहे. मग GR मागं का घ्यायचा? तर हा GR व्हायरस सारखा काम करणार आहे, हे प्रामुख्यानं तुम्ही एक लक्षात ठेवा. त्यामुळे मराठ्यांना खूप चांगलं या ठिकाणी मिळालेलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. अजून एक या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये किंवा मराठा क्रांती मूक मोर्चाच्या कालावधीच्या नंतरच्या काळामध्ये जी मराठा नेते जन्माला आली, स्वयंघोषित असतील, ज्यांना राजकारणामध्ये पाय टाकावासा वाटतोय, लोकांचं अटेन्शन त्यांना मिळवण्याचं या ठिकाणी आज गरज पडते, आणि नेमकं होतंय तेच. आदरणीय दादांच्या माध्यमामुळे, त्यांच्या लढ्यामुळे मराठा समाजाने दादांना जे डोक्यावर आज ठेवलंय की आता दादांना डोक्यावर ठेवलंय, तर आता या ठिकाणी कोणीही डोक्यावर घेण्याची जागा म्हणा, क्षमता म्हणा, ती मराठ्यांमध्ये राहिलेली नाही आहे. आणि ही जी स्वयंघोषित मराठा स्वयंसेवक असतील, अभ्यासक असतील, वकील असतील, ही जाणीवपूर्वक माध्यमांच्या मार्फत एक भ्रम समाजाच्या मध्ये फिरवत आहेत की हा GR म्हणजेच मराठ्यांची फसवणूक आहे, याच्यातनं काही एक सिद्ध होणार नाही. आणि हा GR म्हणजे एक फसवाफसवी या ठिकाणी शासनानं करून दिली आहे. तर या लोकांनी शांत राहावं अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे.